वेलकम टू माय चॅनल. सो दरवर्षी मी पावना कॅम्पला जाते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो ह्या वर्षी पण मी पावना कॅम्पला आली आहे. सो आजच्या कॅम्पचं नाव आहे चिल आउट अँड रॉयल कॅम्प. सो हे कॅम्प पावना लेकमध्ये आहे आणि हे कॅम्प लोणावळ्यापासून फक्त 13 किलोमीटर लांब आहे आणि हे कॅम्प खूप सुपर्ब आहे. मी तुम्हाला दाखवते. पोचलो आहे आणि हा आमचा ग्रुप आहे. किती हा 1 दिवसाचं सामान आहे आमचं. 1 दिवसाचं पण नाही, 1 रात्रीचं. तर किती सामान आहे बघू शकता. हे माझी बॅग नाही आणली का कोणी? हां आणली. यांचे गॉसिप. आज आम्हाला इकडे असे टेंट दिले आहेत आणि ह्यांचे टेंट खूप मोठे. एका टेंटमध्ये 3 माणसं फिट होतात. आम्ही आज इतके लकी आहोत कारण की आमचा टेंट सनसेट जवळ आहे. सो आता सनसेटची वेळ झाली आणि इतकं सुंदर वाटतंय. सो इथे नाश्त्याची तयारी झाली आहे आणि नाश्त्याला आज मिसळ पाव आहे. आपण नेहमी हिला डाएट करताना बघितलं आहोत. तर व्हेर इज युअर डाएट? याशिका काय खाते? ही किती मीन माझी बेस्ट फ्रेंड आहे की स्वतःसाठीच आणलं. टेस्ट कशी आहे? हो VIP. फक्त की सगळ्यांच्या टेंट समोर टेबल्स ठेवलेत, चेअर्स ठेवलेत की ते कम्फर्ट आहे की त्यांच्या समोर त्यांना बसायचं असेल रिलॅक्ससाठी ते करू शकतात, बसू शकतात. इथे एक गोष्ट खूप आवडली की ह्यांनी जागोजागी डस्टबिन्स ठेवलेत की कधी कधी आपल्याला असतं ना की लांब डस्टबिन्स असतात. सो आपण कंटाळा करतो आणि तिथेच कचरा फेकतो. तर असं त्यांनी एकदम सिस्टमॅटिकली ठेवलं आहे. जसं इथे टेंट आहे. सो ह्या टेंट लोकांसाठी इथे त्यांनी डस्टबिन ठेवलं आहे. सो असं जागेजागी डस्टबिन्स आहे आणि इथे खूप क्लिनिनेस आपण बघू शकता की खाली खूप कमी कचराच नाही आहे. कबाना बनवलाय. फोटो सिरियसली खूप छान येईल इथे आणि रिलॅक्स जर आपल्याला खाली बसून बोर झालं असेल तर वरती आपण मस्त बसून चिल करू शकतो. सेजल आता डाट खेळते आणि लेट्स सी तुला किती मार्क भेटतात ते. 1 2 गो. आता अमृता दीदी ट्राय करते. बघू आपण तिचा स्कोर. ओ माय गॉड बुलजाय. थोडासा चुकला. यस मला जमते यार. मल्टी टॅलेंटेड आहे आणि नशीब काय इज्जत राखली. खरंच गेलं. हे चिकन बार्बेक्यू स्टार्ट झाला आहे. सो निलेश आणि त्याचा फ्रेंड चिकन बार्बेक्यू तयार करतात आहे. सो मी आता बार्बेक्यू ट्राय करते आहे. मी विचारलं निलेशला ट्राय करतो करा मॅम. मी ट्राय करते. माझ्यासाठी तयार करते. डाळ
वाटाण्याची भाजी, वाटाण्याची आणि पनीरची भाजी, राईस, चपाती, नॉनव्हेजमध्ये चिकन ग्रेव्ही आणि सुकं चिकन आहे. यस, यम यम. स्वतः सगळे जेवण करायला येतात आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि सगळीकडे शांतता आहे आणि आत्ता लाईव्ह म्युझिक स्टार्ट झाली आहे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो काल रात्री लाईव्ह शोच्या नंतरून मी आणि माझे फ्रेंड्स थोडे गप्पा मारल्या. त्यानंतर मी झोपलो आणि माझं फोनची बॅटरी फुल डेड झालेली. सो मी आत्ता ब्लॉग बनवते आहे. मी सनराईज नाही कॅप्चर करू शकले, बट खूप मजा आली इकडे पावना कॅम्पला. रॉयल अँड चिल आउट कॅम्पला आलेले मी. सो आता आम्ही बोटिंगच्या साईडला चाललो आहे. तर चला मग भेटूया डायरेक्ट बोटिंगच्या साईडला. मी बोटिंग करणार नाही आहे, बघू आमचे फ्रेंड्स कोणी केलेत तर ठीक, बट चला मी तुम्हाला दाखवते बोटिंगची साईड. सो ही क्युटी रात्रीपासून एकटीच खेळते इथे. सो रॉयल अँड चिल आउटची बोटिंग इकडे होती आहे. ही कोणती बोट आहे? कोणती? जेटस्की. तो ही जेटस्की बोट आहे. सो मोस्ट ऑफ द कॅम्पेनला आपण जातो तेव्हा चार्जिंगचा खूप प्रॉब्लेम असतो, बट इथे मला एक बेस्ट वाटलं की यांनी चार्जिंगसाठी आपली सोय केली आहे की 1 ॲट अ टाईम आपण 10 चार्ज तर फुलला करू शकतो. आणि सेजल तू दिसतेय, साक्षी नाही दिसत आहे. 1 2 3 मी किती स्टेबल राहा. सो जर तुम्हाला ह्या कॅम्पेनला यायचं असेल रॉयल अँड चिल आउट कॅम्पला, तर मी त्यांचा नंबर मेन्शन करेल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर कॉन्टॅक्ट देम आणि नक्की या, विजिट करा. आम्ही खूप एन्जॉय केलं, तसं तुम्ही पण या आणि एन्जॉय करा. बाय.